लय पाणी रे, लय पाणी, लय पाणी. सगळंच पाहिजे आपल्याला, सगळंच दे. हा 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 सगळं वाळूच नाही था. बारकी वारली आणायला तुझ्या आपण हे अरे आता पैकी खालून वर भरून नेऊ आपण देऊ. कुठे केवढी बारकी काय दवळी ना मरायला लागली का नाही ना. हा ते मग टाक ना माझ्या तिला आणि तर चल माझ्या घरी. अरे मासा तर दिसत नाही, चिंगा बारीक बारीक दिसत. मुऱ्या मासा कुठे सगळा मुऱ्या मासा तो इथं नाही भेटला. बारीक पाय असताना आणि दांड काय आणलंय एवढं मोठं. सोड हा सोड जडे सोड. सोड दे दांड का. हा आणि फिरूनच घालायची. काहीच नाही होणार, फक्त पाणीच असणार त्याच्यात, मासा नसणारच. नाही ते जे असं कोरडं आले कोरडायचं मग ते याचायला कधी कोरडायला इथं इथं हो तिथं होतं. आहेत का आहेत ना. योक 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 पसार धर नाही देवली मारून. बाळा दे इकडे बादली एक. हा ती वाजली ना ती कोणती ही आहे ना. हा ही एक आहे. तर नो हे बघा एवढे आम्हाला चिंबर खेकडी भेटले. तर आज आम्ही या चिंबर खेकडीची मस्तपैकी आम्ही कालवण करणार, म्हणजे नंतर खेकडा फ्राय बनवणार होता. आणि हे बघा हे आमचे मारुती बाबा. हा हे आमचे म्हणजे चोंडी उपशीचा म्हटलं ना का तिनली जास्त म्हणजे अनुभव आहे या चोंडी उपसायचा. आणि आम्ही या ठिकाणी आम्ही सगळं साहित्य आणलेले आज आम्ही बारीकच चोंड उपसली. हा एकच बादली मासे सापडले, तर आम्हाला काही जास्त बादली मासे सापडले नाही. पण आता ते धुवून घ्यायला लागतील ना, आता ते इस्त्री पेटवायला लागलं. तर आता आम्ही बनवणार तर आम्ही सगळं साहित्य आणलं आहे. आणि आज आम्ही 3 भाकरी आणल्यात, त्या दिवशी एकच भाकर होती. आज आम्ही 3 भाकरी घेऊन आले. आता तुम्ही धुवून घ्या, तोपर्यंत मी उमदून घेतो आणि मस्तपैकी खेकडा फ्राय बनवून टाकतो. का कालवण करायचा का खेकडा फ्राय बनवायची. हा सोप्या सोपी. हा सुक्का एकदम रसा असा. हा चालेल पेट द्या का नाहीस तू आता नाही भेटत. चला बघा आता खेकडे आहेत, भरपूर खेकडे सापडल्या. तसे काही खेकड्यांना हे नाही, भरपूर खेकडे सापडल्या. ते काय तेवढे दा भरपूर आहे. अरे आम्ही अरे मागचं आम्ही मच्छी फ्राय आणू. आणि एक काम कर ना, कढईमध्ये पाणी घेऊन मोठा लाख मास जरी नेलंच नाही. असं गट्ट कालवण केलं ना जास्त काम मोठा. हा हा खांट मी खेकडे उम देतो तोपर्यंत. ए पारखला रे पण हा हे ती मोठी उमरली का रे, तेवढले असते ना ते मोठे का नाही. तरी पण मांडलं बघा काय काय बारीक खेकडी सुद्धा मांड आहे. तेवढं पिवळंच काढायचं बस. मला खाली होतो असं होत ना का हे करतो मग मान थांब पाणी आणतो नाही. हा परत शेवटी
हे बघा हे आमचे खेकडी फ्राय करायला आता आम्ही हा पेंदा एक साईडला केलाय आणि हा मांद्याचं पाणी एक साईडला केलेलं आहे. हा तो आता चूल बनवायला लागलेला आहे. आता आम्ही याच्यामध्ये मीठ मिरची मसाला आम्ही टाकणार आहेत आणि खेकडं फ्राय बनवणार आहे. आज आमच्यामध्ये मारते बाबा पहिल्यांदाच हे करायला रानामध्ये मच्छी फ्राय करायला आम्ही होतो तिघंजण. आता हे बाबा आमच्या संग नवीन आलेत. हा पाहू आता त्यांना आपली खेकडा फ्राय आवडते का. आता आपण बनवायला लागले बघा. मांदा कसं आहे बघा खेकडींनी. या चिंबोऱ्या खेकड्यांचा जर म्हणलं ना एकच नंबर रस्सा म्हणतोय आणि खेकडा फ्राय पण एक नंबर बनते. आता तू कढई मस्तपैकी तापून घे पहिली आणि कांदा टाकून घे. कढीपत्ता आणलाय का आता. त्या दिवशी कढीपत्ता नव्हता इथं आहे वाटतं. नाही आणलंय आणलंय हे बघा तेल आणलंय पण तेल का थोडाच होतं काय ना बुवा. चला आज मी खेकडा फ्राय ना हा गडी बनवणार आहे. आज मी फक्त त्यांना सांगणार आहे हा बनवणार आहे आज मी फक्त. आता मी सांगतो फक्त बघा. आता हे बघा आता हे ना याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचे आपल्याला. तो ह्या घे काढून ते घे का कांदा घे इकडं बनवू ना मारते बा बनवू ना आणि मारते बनवू घे इकडे घे इकडे कांदा कांदा घे कडे जळाली कांदा घे बाई. असा टाक त्याच्यात. हा चमचे दे माझ्या का वाटलं तर. आता एक काम कर काल ते मसाला त्या काढ. हा टाक आता मसाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये टाक. काय मटन मसाला तो मला उस्तर. हा टाक तसं हो तसं. कुठं रे तिकडला हां तिकडे आहे बघ ना. हो हा टाक. कांदा जायचं मी हलवतो ना कांदा. नाही होत रे माताचा होईल का म्हणतो बघ. नाही होत नाही तिकट नाही होत घाबरू नको. कोणता मसाला टाक आणि मीठ टाक. ही मिरची हां किती टाकू. मिरची टाक ना. थांब हां जास्त होईल. हां बस बस. कांदा भाज जळायला लागला. ओले पटापट तुझं हळद टाकायची राहिली. हळद टाक हळद कुठे. हां हळद त्याच्यात. हा हळद तोपर्यंत मी तेल टाकून घेते. कांदा जळायला लागला आपला. टाकला मी टाकला मीठ काय ते. हां मीठ त्याच्यामध्ये बघ. आता हे ना आपण मित्र घालून घेऊ असा. हां बस. हां बस बस बस. घे आता. हा हॅलो चांगला त्यांनी बरं थांब. हा अरे वा एक नंबर चमचा केला. हा असा कांदा झाला. हां टाक सगळं. हां टाक खाली घेतो ना टाक. वच सगळं ओके. कढीपत्ता घे. बस. हां थोडा बस. ओके जास्त झाला. कढीपत्ता थोडा जास्त झाला. ओके चांगलं दिसल्यामुळे जास्त टाकलं. ते पाणी याच्यामध्ये याच्यातलं पाणी घेते. हे बघा मित्रांनो आता आपण हे पूर्ण हलवून घेतले. आता हे कसे पेंदे आपण आहे त्याच्यामध्ये थोडं शिजायला वेळ लागणार. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. त्याच्यामध्ये जरा पाणी टाकायला लागणार आहे आपल्याला. हा टाक थोडासा असं.
हे बघा हे मांद्याचं पाणी ना आता हे पाणी आपल्या याच्यामध्ये ओतायचे कारण शिजण्यासाठी आपली हे पाणी एवढं ओतायला लागणार आहे. ओके हां करा आता जागा देऊ. हां आता आपण हे शिजून देणार आता. थोडी भूक लागली भाकरी पण होता असं तिच्यात मारुती बाबा आहे. हां आठवण आहे बरं का. हां खरंच बरोबर नाही असं नाही. ते नाही मळ्यात यायचे मळे नाही मोठ्याला योग्य तर कावतो ते टाका सापडला असतील बस काय तोडीच्या वर्षा खूप जास्त आला. मित्रांनो आपण थोडे खेकड्याच्या फ्रायमध्ये ना थोडंसं आपण मच्छी पण टाकणार आहे. जरासा मासं टाकू म्हणजे त्याला जरा घट्टपणा येईल आणि चांगली टेस्ट होईल. लय होती तर बघा आता आपण टाकून घेऊ बघा. मस्त हा थोडासा हालितो का असा आता मात्र फ्राय झाली वा. मिक्स फ्राय खेकडा मच्छी मिक्स फ्राय. आणि आपल्या या रेसिपीमध्ये पहिल्यांदाच आपले मारुतीचे बाबा आपल्या समोर आपल्या बरोबर आज याचा टेस्ट घेणार आहेत. खेकडा फ्राय मच्छी फ्रायचा बघा एकत्र बनवले आपण. ते खास फ्राय खायसाठी ते खास आपल्या बरोबर खास पार्टी करण्यासाठी आज ते आलेत. नाहीतर ते कधीच गेले असते लवकर पण ते आज खास आपली या रेसिपी टेस्ट घेण्यासाठी थांबलेत. बघा थोडासा आटून द्यायची एकदम आपली घट्ट बनवायची. आपण केवढं पातळ बनवणार थोडासा घट्ट बनवणार आपण जरा. तर मित्रांनो हे आमचं दादा येतं आम्ही हे मारुती दादा येतं. तर आज आम्ही चोंडीका आलो होतो आणि त्यांना आम्ही थांबवलं. ते घरी जायला निघालेलं पण म्हटलं आज थांबा आमच्या रेसिपीची टेस्ट घ्या. हे बघा हे आम्ही खेकडा आणि मच्छी एकत्र पेस्ट करायला लावलेलं आम्ही तिचा. तर मारुती बाबाकडून आपण थोडीशी माहिती घेणार कारण त्यांच्या जुन्या काळामध्ये ना हे बघा ह्या तुम्ही पाहू शकता ह्या मोठमोठ्याला चोंड आहेत ह्या. तर ती कशी उपशित होती तर आपण त्यांना आज त्यांच्याकडून विचारून घेऊ आपण त्यांनी बरं ते काय सांगतात ते त्यांच्या काळामध्ये कशी उपसायची. आता आमच्या काळामध्ये आम्ही ना पाईप लावून उपसितोय कारण आता पाईपांची सोय झाली. तर त्यांच्या काळामध्ये ते कशी उपसायची ना हे आपण त्यांनी विचारू बरं. ते आपले काय सांगतात त्यांच्या काळामध्ये ते कशी उपसायची तुमच्या काळामध्ये थोडं. आम्ही पाटीना हांड्याना ह्या एवढं मोठं चोंडी डायरेक्ट पाठीना. हा मग दोर लावायचं उपसायचं मग आणि मग आता एवढं मोठ्या सगळ्या किती किती मासे सापडायचे घरी तरी हांडा 2 हांडे असे मासे सापडायचे. मित्रांनो हे बघा आपली जी पाटी असते आम्ही ती बांबूची बनवलेल्या ज्या पाट्या असतात त्या पाट्याने म्हणजे उपसायचे खालून वरती दोर बांधायचे. हा त्यांना दोर बांधायचं आणि कावड कशी करतात तशा पद्धतीनं त्या पाटणीला बांधायचं. आणि हे बघा एवढं मोठमोठ्याला असे चोंड ना त्या काळामध्ये ही बाबांती आहेत ना डायरेक्ट अशी पाठीवरती पाणी उपसून ते चोंडी उपसायचे. आणि आता कसं आहे आता साधनं झाले त्याच्यामुळे मग पायपानी लगेच चोंडी होते आणि त्या काळामध्ये जास्त मासे सापडायचं. आताही सापडायचं पण जरा कमी प्रमाणामध्ये मासे सापडायचे. मग अजून काही म्हणजे किती कोण याचा गावामध्ये 10-15 लोक करायचे काही एक असते का. हा बघा मित्रांनो म्हणजे गावातली सगळीच मंडळी त्याची म्हणायची इथं मासे उपसायला यायची. आणि सगळं गावकरी आल्यानंतर म्हणजे आता आम्ही कशी ह्या करायला तशी तर रात्रीच्या वेळेला जास्त प्रमाणामध्ये खेकडा भेटला ना का ते खेकडा पण बाजून इथं खायची म्हणजे अशी म्हणजे पहिल्यापासून. आणि हे पहिल्यापासूनच म्हणजे चोंड उपसायला असते या जुन्या माणसांना माहीत असते. आता हे जुन्या माणसात जशी उपसायची तसं आता आम्ही हे चोंड उपसितोय आणि मासे खातोय ना. आमच्या इकडलं एकदम शुद्ध मासे हे बघा तुम्ही हे जे पाणी ना ह्या डोंगरातून पाणी मुरून येत आहे अजिबात कुठेच खराब नाही पाणी. आणि हा बघा म्हणजे असा बरं. आणि ह्या चोंडीचा म्हणजे या चोंडी कशा काय पडल्या असेल असं काही सांगता येईल का. जुन्या काळामध्ये काय झालं ते आपले कसं सांगतात. हा बरं मग या चोंडीचा तुम्ही पहिली पाण्याला यायची तिथं पाणी प्यायचं आपण बसलो इथे. हा इथं बाया माणसा गडी माणसा. मित्रांनो ज्या वेळेस आम्हाला पाण्याची टिपून होती त्यावेळेस ना या ठिकाणी म्हणजे आता इथं 1.5 ते 2 किलोमीटर उंच डोंगर आहे हा कडा पूर्ण. तिथून पाणी प्यायला आमच्या गावावरून पहिली जुनी लोक पाणी प्यायचे कारण जुनी लोक म्हणजे घरी पाणी प्यायला घेऊन जायचे इथून. तर जुनी लोक आहेत ना म्हणजे जास्त ताकद होती त्यांच्यामध्ये इथून पाणी न्यायची कारण आता कोणी नेत नाही कारण आता पाण्याची सोय झालेली.
आणि आता कोणी नेत नाही. तर हे बाबाच्या काळामध्ये इथून हे बघा तुम्ही पाहू शकता, हा मोठा डोंगर दिसतोय आपल्याला, याच्यापेक्षा डबल आपल्या पाठीमागं डोंगर आहे. त्या डोंगरानं पाणी वर न्यायचं. तर चला मित्रांनो पाहू बघा. आता आहे ना आपला खेकडा फ्राय आणि मच्छी फ्राय तयार झालेली. आता आपण थोडंसं आता इथं टेस्ट घेणार आहे. झालं ना मस्त झालं. बघ बरं काय आयडी बी भिजत येतात ना पाण्याचं सोडलेलं. मस्त झालं. बघा काय ना नाही चमचे घे आणि कोयता घे ना. बरं काढ घे दर काढ घे दर काढ घे. एवढा बार त्याला दर राहिला. हा उतर उतर. पाडा खाली हा आला जर पडला तर एकच नंबर काम होईल खाली. असा हा ए राहू दे कोयता राहू दे दर. झालं ना ओके. अजून काय घेऊ. आता ही मोठी आहे ना, हा तिच्यात दोघं जण बसा. तिच्यात आम्ही दोघं आपलं बसतो. हा हा जमल बस तिकडे बसा तिकडे बसा. कोण मी हा चला जमल चला चला ते दोघं जण जमल चला. तुकडे मध्ये या भाकरी काढा चला. भाकर काढ. आज 3 भाकऱ्या आहेत. त्या दिवशी एकच भाकर होती. तेवढी मच्छी फ्राय होती. आज आपली मस्त बी खेकडा पिंदा फ्राय चिंबोरी फ्राय. त्यात आपण मच्छी पण टाकलं तर गॅस असण्याची भाकर कुठे भेटायची आता. मस्त मस्त मस्त. ए रस्सा घ्या रस्सा घ्या. नाही नाही रस्सा घ्या रस्सा घ्या रे. मला काय हा निंबू बरोबर. आणि आणि बस आणि हा भाकर मोड भाकर मोड आणि भाकर मोड बस नाही इकडं नाही इकडे भाकर मोड. पाठीमागे गेला काय असं काय समोर इथं बस आमकडे इथं. घ्या घ्या भाकरी बिकरी मस्त पैकी. मी आता हे घे ना हे मा रस्ता घे रे अजून. अजून टेस्ट हा निंबू टेस्ट येईल. बरं मित्र आम्ही निंबू पण घेऊन आलो आज. सगळी सोय केली आम्ही आज आज कारण मारुती बाबा आला त्याच्यामुळे ना. बस बा आणि बस आम्हाला इथं ठेवायचं. हा नाही घे ना तुम्ही घ्या. आता नाही काय राहिलं. हा काय म्हणतो हा मला असं घेऊ आपण टाकू हा मी बाटला रस्सा चांगलं झालं का पण आता हा आता पण बाटली आणली हडाड्या नको करू. ते यंदाची घेता घरात नाही असा रस्सा होतो. नाही होत का नाही भाज ना. अरे तुम्ही तिकडे दोघं तिकडे तिकडे देतो ना मी. हा असं बस बस अरे घे रे घे रे. हा एकच नंबर. घरात खाण्यापेक्षा आम्ही त्या दिवशी इथे केलता ना मस्त खाल्ला. इथं खाला आम्ही आणि मग निघालो. बॉक मी तेवढे मासे जास्त नसं करायला पडणार होता. तांदूळ घरात किती मसाला टाका. जेवण कमी पडलं काय बाबा करतो अंदाज नाही बघ. थोडासा जरी भात असा नाही येते. आता एवढा लावला एकच नंबर. कसा काल म्हणता वाच का मात ना वाताड वाताड. हा पण काय वाटतं माहिती का खायला कमी वाटत अजून आता खाली असणार बाकी. हा रे अच्छा रानात तुम्ही कसं आहे करा बरं. बघा घरामध्ये काय अशी चौघरात येतच नाही. एवढा झालं एवढा का